नमस्कार. RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हा आहे बीड जिल्ह्यातील परळी अंबाजोगाई रोड. परळी अंबाजोगाई रोडचे काम गेली 4 ते 4.5 वर्षापासून चालू असून अद्यापही हा रस्ता तयार न झाल्यामुळे टू व्हीलरवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाकातोंडातून धूळ जाऊन किती गुदमरल्यासारखे होत असेल याची कल्पना न केलेली बरी. सदर धुळीच्या भयानक प्रदूषणातून प्रवास करताना कदाचित असे वाटत असेल की हा रस्ता स्वर्गात चालला की नरकात चालला आहे. या रोडच्या दिरंगाईबाबत अनेक वेळा आंदोलने झाली, अनेक वेळा उद्घाटनेही झालीत, परंतु त्याची दिरंगाई काही संपत नाही. शेवटी महादेव धायगुडे नामक व्यक्तीने या रस्त्याने प्रवास करत असताना टिपलेले हे भयानक व विदारक चित्र टिपले असून आपल्या ज्वलंत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मायबाप सरकार आता तरी लक्ष देईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पाहूया त्यांची ही ज्वलंत प्रतिक्रिया. हॅलो. हॅलो. हा, धायगुडे साहेब का? हो. हा, नमस्कार. पत्रकार वैजनाथ गायकवाड बोलेल. हा, नमस्कार. बोला की. हा, तो आताचा व्हिडिओ पाहिला मी तुमचा. हो ना. हा, ते कधी शूट केला तुम्ही? ते आजच केलंय की. हो का? हो. हा, वस्तुस्थिती आहे, पण रेल फॅक्ट आहे ती. काय करणार हो. कसलं भयानक धूळ आहे ती. खूप मीच माग होतो, पुन्हा ते सुचलं थोडस, म्हणलं कमीत कमी यांना क्यू तरी यावी या भाषेत पण खाली मेसेज केला. हो, ते पाहिलं मी ते. लवकरात लवकर करावा. काय अवघड आहे हो. घरी आलो ना, आंघोळ केली. अरे बापरे. कुठलं गाव आहे तुमचं? परळीच आहे. बरं, कुठे राहत आहे? शारदा नगर. अच्छा. मी वैजनाथ गायकवाड बोलतो. हो, आलं लक्षात. ओळखताय का मला? नाव ऐकून आहे. हो का? हो ना. नाही, ते संवेदनशील वाटलं मला, म्हणून मी लगेच फोन केला. ते शेअर करावं वाटलं मला. मी कसलं ती धूळ बघितली, ते व्हिडिओ मधली धूळ वगैरे बघितली, आणि गेले 4 नाही 5 वर्ष झाला असतील कदाचित त्या रोडला. आता होतील 5 म्हणजे 4.5 झाले समजा. हो ना. माझ्यासोबत लेकरू होतं छोटं, त्याला तर म्हणजे असं डोळ्यासहित बांधून आणलं. अरे बापरे. बघा ना, म्हणजे बांधाव तरी म्हणजे ताण आहे, नाही बांधाव तरी ताण आहे. हो ना. कसली धूळ, ना पाणी मारणं, ना काही नाही. बापरे. टू व्हीलरवर गेला होतात काय? हो ना. अरे बापरे. आपण तर कधीतरी जातो, रोज अप अँड डाऊन करणाऱ्या लोकांना नाही, मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. थोडं लक्ष द्यायला पाहिजे. जे सुरुवातीचं काम झालं ना, त्याच्यातच चुका झाल्या. माती काम करत असताना एक साइडच खोदायला पाहिजे. हो. त्याकडला एक साइड खोदून ती कम्प्लीट झाल्यावर दुसरी साइड. आणि रिपेअर केलेला रोड होता, खोदला त्यावेळेस. बरोबर आहे, खरं. रिपेअर केलेला होता तो. 8-9 महिने त्याला म्हणजे काही सुद्धा होणार नव्हतं. आणि सरसकट माती काम केलं. बरोबर आहे. RSTC न्यूज परळी.